नमस्कार. जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेचं एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलंच आहे. आज आपण पाहणार आहोत या कवितेखालील कृतिलेखन म्हणजेच स्वाध्याय लेखन. प्रश्न पहिला, कवितेमधील खालील घटक कोणती कृती करतात ते लिहा. त्यातील अ, पाणी आणि फुले. या प्रश्नाचं उत्तर आहे सुखात नाहती. प्रश्न क्रमांक आ, 12. उत्तर आहे उसळी घेतो म्हणजेच उडी मारणे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा. त्यातील अ, पाऊस वारा झेलणारी. उत्तर आहे पाखरे. डोंगरातून उड्या घेणारे निर्झर. हिरव्या रानी बागडणारे ऊन. आणि चौथं आहे हसत भिजणारे निळसर डोंगर. पुढील आहे सहसंबंध जोडा. जसे की खळखळणारे झरे त्याप्रमाणे अ, लवलवणारे तुरे. आ, झुळझुळणारे गवत. ई, भिरभिरणारी पाखरे. पुढील प्रश्न क्रमांक 4 आहे योग्य जोड्या लावा. इथे अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे, पण मी इथे तुम्हाला ॲरो पद्धतीने उत्तरं हायलाईट केलेली आहेत. पण तुम्हाला अशी उत्तरं लिहायची नाहीये, तर अ गटाच्या पुढे ब गट लिहून तिथे उत्तरे इन ब्रॅकेट लिहायचं आहे आणि त्याची पर्टिक्युलर आन्सर त्याच्या समोर लिहायचं आहे. अ, ढगांची साखळी. आ, हरिणापरी गोजिरे. ई, नवी लकाकी. ई, निळसर डोंगर. आणि उ, नाद नाचरा. हे आहे योग्य जोड्या लावाची उत्तरं. पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक अ, सुखामध्ये कोण नाहत आहे. उत्तर आहे सुखामध्ये पाने फुले नाहत आहे. प्रश्न क्रमांक आ, ऊन कोठे बागडत आहे. उत्तर आहे ऊन हिरव्या रानी बागडत आहे. आता पुढील पेज क्रमांक 9 यामध्ये विचारलेला आहे विचार करावा सांगा. त्यातील प्रश्न क्रमांक 1, पावसाळ्यात तुम्ही पाहिलेल्या निसर्गातील बदलांचे वर्णन स्वतःच्या शब्दात करा. आता इथे आपल्याला पावसामध्ये निर्माण झालेले निसर्गात जे बदल झालेले आहे त्याचं वर्णन लिहायचं आहे. उत्तर आहे पावसाळ्याच्या आगमनाने उन्हाने होरपळलेली धरणी तृप्त होते आणि सर्वत्र मऊ पोपटी रंगाचा सुंदर हिरवा शालू पसरतो. सुकलेल्या झाडांना नवी पालवी फुटून पाने फुले पावसात सुखात नाहून निघतात. कोरडे पडलेले नदी नाले आणि तलाव पाण्याने तुडुंब भरून वाहू लागतात. तर डोंगरावरून खळखळणारे पांढरे धोंडे धबधबे आणि झरे उड्या मारू लागतात. आकाशात काळ्या पांढऱ्या ढगांची साखळी जमते आणि मध्येच वारा उसळी घेताच कोवळे ऊन हिरव्या रानात हरिणासारखे बागडू लागते. या चैतन्यमय वातावरणात पक्षी आनंदाने हवेत भिरभिरतात आणि संपूर्ण सृष्टी एका नव्या उत्साहाने भरून जाते. आता पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये दिलेल्या शब्दांच्या आधारे शब्दकोड सोडवायचा आहे. इथे तुम्हाला एक शब्दकोड दाखवलेले आहे. उभे शब्द आणि आडवे शब्द असे काही शब्द दिलेले आहे. याचेच आपल्याला पर्यायी शब्द लिहायचे आहेत. उभ्या शब्दांमध्ये आहे पहिलं आभाळ. आता इथे 3 रकाने आहेत म्हणून याचं उत्तर 3 शब्दांचं असणार आहे आणि याचं उत्तर आहे आकाश. दुसरं आहे 3 नंबर रात्र आणि इथे सुद्धा 3 रकाने आहेत म्हणून उत्तर असणार आहे रजनी. 5 बडबड आणि इथे 4 बॉक्सेस आहेत म्हणून उत्तर असणार आहे वटवट. आता आडवे शब्द, आडव्या शब्दांमध्ये असणार आहे तीर आणि उत्तरासाठी सुद्धा 2 बॉक्सेस आहेत म्हणून उत्तर असणार आहे तट. पुढील शब्द आहे निशब्द. निशब्दाला सुद्धा 3 बॉक्स आहेत म्हणून उत्तर असणार आहे शांतता. आणि 6 लास्ट वन असणार आहे ताजे प्रफुल्लित आणि उत्तर असणार आहे टवटवीत, कारण इथे सुद्धा 5 बॉक्सेस आहेत म्हणून याचं उत्तर राहणार आहे टवटवीत. अशा पद्धतीने हे शब्दकोडे तुम्हाला फिल करायचे आहे. आता लास्ट प्रश्न आहे लिहिते होऊया यामधील पुढील शब्दांच्या आधारे 6 ते 8 ओळींची कविता लिहा. शब्द दिलेले आहेत वादळ वारा पाऊस गारा. आता या शब्दांचा वापर करून आपल्याला एक कविता तयार करायची आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण इथे ही कविता तयार केलेली आहे. चला तर आता ही कविता आपण पाहूया. सुसाट सुटला गार वारा घेऊन आला वादळधारा. आभाळातून पडल्या गारा आनंदी झाला निसर्ग सारा. रिमझिम रिमझिम पाऊस गातो सगळीकडे मग आनंद होतो. ही कविता तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमात वापरू शकता किंवा इतर कविताही तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला जिकडे तिकडे पाणीच पाणी या कवितेखालील स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसह. थँक्यू.